सोलमेट एक प्रेम कथा भाग 12। तुझी गाडी खराब केलीस ती मोस्ट लक्झुरियस कार आहे ज्याची किंमत करोडो रुपये आहे। सो मिस अवनी, तुझ्याकडे 3 पर्याय आहेत। पहिला, आता या क्षणी मला 7 लाख रुपये द्यायचे। दुसरा, माझी माफी मागून स्वतः या कंपनीमधून रिझाईन करायचं। किंवा तिसरा पर्याय, माझी सेक्रेटरी बनून माझ्यासाठी काम करायचं। तुझा निर्णय घेण्यासाठी तुझ्याकडे फक्त 5 मिनिटे आहेत, अनिल म्हणाला। खडूस कुठला, एकतर स्वतःची चूक असून देखील मला माफी मागायला लावतो आहे। मी अजिबात या आकडूची माफी मागणार नाही, पण याने जर मला जॉबवरून काढलं तर? माझ्याकडे तर 7 लाख रुपये नाही। मी याची PA बनण्याची ऑफर एक्सेप्ट केली तर पूर्ण वेळ मला या आकडूसोबत काम करावं लागणार। ओ नो अवनी यार, कुठे फसलीस तू? अवनी आपल्या तोंडावर हात ठेवून 5 मिनिटं विचारात हरवली। 5 मिनिटे झाली तसं अनिलने तिला विचारलं, आय थिंक तुझा निर्णय झाला आहे। मी रवीला कॉल करून तुझं रेजिग्नेशन लेटर रेडी करायला सांगतो, अनिल म्हणाला। त्याची काहीच गरज नाहीये मिस्टर जाधव, मी तुमची सेक्रेटरी बनून काम करेल, अवनी म्हणाली। ठीक आहे, रवीला भेटून सगळं काम समजून घे। मला लेट येणारी आणि कामचुकारपणा करणारी माणसं बिलकुल आवडत नाही। बाकी सगळं काही रवी तुला सांगेल, अनिल म्हणाला। अवनी तिथून गेल्यानंतर मात्र अनिल आपल्या विचारात हरवला। अवनी, आजच्या दिवस आराम करून घे, यानंतर उद्यापासून येणाऱ्या प्रत्येक क्षणी तुला माझ्यासोबत पंगा घेण्याचा पश्चाताप होईल। अवनी लंच ब्रेकमध्ये सर्व टीम मेंबर्सना भेटली तेव्हा प्रत्येकजण उत्साहात आपापल्या कामाबद्दल सांगत होता। अवनी मात्र शांत बसून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती। हे अवनी, काय झालं तुला? तू इतकी शांत का आहेस? नयन म्हणाला। हो ना अवनी, तू बॉसला भेटण्यासाठी गेली होतीस ना? तर मग काय झालं? तू कोणत्या डिपार्टमेंटला जॉईन होणार आहेस? ईशा म्हणाली। कोणत्याही नाही, अवनी टेबलवर डोकं टेकवत म्हणाली। म्हणजे नक्की काय झालं आहे ते सांगशील का? रितू म्हणाली। मी कोणत्याही डिपार्टमेंटला जॉईन होणार नाहीये, कारण मी उद्यापासून आपल्या बॉसची न्यू सेक्रेटरी म्हणून काम करणार आहे, अवनी म्हणाली। व्हॉट? सगळेजण आश्चर्याचा धक्का बसल्यासारखे ओरडले। काय म्हणजे तू आपल्यापैकी कोणाच्याही सोबत काम करणार नाहीस? नयन म्हणाला। म्हणजे तू उद्यापासून आपल्या बॉस सोबत काम करणार आहेस? हाय क्या किस्मत है तुम्हारी, आम्ही तर त्यांना दुरूनच बघून समाधान मानतो। यू आर डॅम लकी यार, मीनाक्षी म्हणाली। लकी? उद्यापासून तर माझं बॅड लक सुरू होणार आहे। मला माहीत आहे त्या आकडूने मला त्रास देण्यासाठी मुद्दामून त्याच्या PAची पोस्ट ऑफर केली आहे, अवनी मनात बडबडत म्हणाली। लंच ब्रेक नंतर अवनीने रवीला भेटून तिच्या कामाबद्दल सगळं काही समजून घेतलं। काही महत्त्वाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ती तिथून निघाली। अवनी आपल्याच विचारात घरी पोहोचली। काल ती किती खुश होती आणि आज तिच्या सगळ्या आनंदावर विरजण पडलं होतं। तिला थोडी सुद्धा कल्पना नव्हती की ती कार अनिलची असेल। त्या कारवाल्याचा बदला घेण्याच्या नादात तिला आता स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतल्यासारखं वाटत होतं। दुसऱ्या दिवशी अवनी थोडी लवकरच ऑफिसला पोहोचली। आज तिचा अनिलची सेक्रेटरी म्हणून पहिलाच दिवस होता आणि तिला आज पहिल्याच दिवशी कोणतीही चूक करून त्याच्या आतल्या राक्षसाला जागं करायचं नव्हतं। अवनीने रिसेप्शनवरून अनिलचं आजचं शेड्यूल माहीत करून घेतलं। पीटरकडून तिला अनिलच्या कॅबिनचा ॲक्सेस मिळाला होता। तिने आत येताच त्याच्या फाईल्समध्ये त्याच्या आजच्या शेड्यूलचे डिटेल्स ठेवले आणि बाकीच्या फाईल्स व्यवस्थित अरेंज केल्या आणि स्वतःसोबत आणलेली व्हाईट गुलाबाची फुलं वासमध्ये व्यवस्थित अरेंज केली। अनिल आत आला तसं अवनीने त्याला स्माईल करत गुड मॉर्निंग विश केलं। तो मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या जागेवर बसला। खडूस कुठला, साधं गुड मॉर्निंग विश करायला सुद्धा जमत नाही? चेहरा नेहमी इस्त्री केल्यासारखा असतो। जरा थोडं हसला तर जणू याच्या शेअर्सचे प्राइजेस कमी होतील, अवनीने मनातल्या मनात बडबडत तोंड वाकडं केलं। मिस अवनी, माझं आजचं शेड्यूल, अनिल म्हणाला। येस सर, आज 11 वाजता तुमची KR डिपार्टमेंटसोबत मीटिंग आहे आणि दुपारी 2 वाजता मिस सानियासोबत हॉटेलमध्ये लंच मीटिंग आहे आणि संध्याकाळी 4 वाजता न्यूयॉर्कच्या क्लायंटसोबत
कॉन्फरन्स मीटिंग आहे, अवनी म्हणाली. अँड व्हेअर इज माय ब्लॅक कॉफी? ऑलवेज रिमेंबर बिफोर आय स्टार्ट माय वर्क आय नीड अ स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी, अनिल म्हणाला. येस सर, मी लक्षात ठेवेल, अवनी म्हणाली. अवनीने फोन करून कॅफेच्या शेफला कॉफीची ऑर्डर दिली. रोज सवय असल्यामुळे शेफने पटकन अनिलला लागते तशी कॉफी बनवून आणली. अनिलने कॉफी घेतली. तेवढ्यात त्याच्या कॅबिनच्या दरवाजावर टकटक झाली आणि एक माणूस आत आला. अचानक बॉसने बोलवलं आहे हे समजताच बिचारा खूप घाबरला होता. वरून, उद्यापासून तुला माझ्या केबिनची साफसफाई करण्याची काहीच गरज नाहीये. अनिल आपली करडी नजर त्याच्यावर रोखत म्हणाला. पण सर, असं का? म्हणजे बिचाऱ्या वरूनच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. कारण हे काम उद्यापासून माझी PA करणार आहे, अनिल म्हणाला. व्हॉट? अवनी डोळे फाडून अनिलकडे बघत होती. सर, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा, पण प्लीज मला कामावरून काढू नका, वरुण म्हणाला. वरुण, तुला कामावरून काढलं जात नाहीये. ऑफिस क्लिनिंग स्टाफच्या हेडच्या जागी तुला अपॉइंट केलं जात आहे, अनिल म्हणाला. काय? थँक्यू सर. सर, तुम्ही खूप चांगले आहात, वरुण म्हणाला. तुम्ही मला काय समजता मिस्टर जाधव? मी काय तुम्हाला साफसफाई कामगार वाटले काय? तुमच्या कॅबिनची साफसफाई करणं माझ्या ड्युटी लिस्टमध्ये इन्क्लूड नाहीये, त्यामुळे मी हे काम अजिबात करणार नाही, असं बोलत अवनीने आपल्या हातातल्या सगळ्या फाईल्स टेबलवर आपटल्या. मिस अवनी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा माझ्यासोबत अशा टोनमध्ये बोलायचं नाही. तू माझी सेक्रेटरी आहेस आणि मी सांगितलेलं प्रत्येक काम तुझ्या ड्युटी लिस्टमध्ये येतं, समजलं? अनिल म्हणाला. मी तुमची सेक्रेटरी आहे, तुमची नोकर नाहीये. मी इथपर्यंत माझ्या क्वालिफिकेशन आणि हार्डवर्कमुळे पोहोचली आहे, त्यामुळे मी असं कोणतंही काम करणार नाही, अवनी म्हणाली. तुला जर हे काम करायचं नसेल तर तुझ्यासाठी अजूनही दुसरा पर्याय उपलब्ध आहे. तू जे काही केलं त्यासाठी माझी माफी माग आणि या जॉबवरून रिझाईन कर, अनिल म्हणाला. अवनी रागाने अनिलकडे दातोट खात बघत होती. तिला आता या क्षणी समोरचा वास उचलून अनिलच्या डोक्यात घालावासा वाटत होता. अनिलला माहीत होतं की अवनी हा जॉब सोडू शकत नाही, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून त्याला खूप मजा वाटत होती. तुम्ही हे सगळं मुद्दाम मला त्रास देण्यासाठी करताय ना? त्यावेळी सुद्धा तुमचीच चूक होती, त्यामुळे मी असं वागले आणि मला त्याचा अजिबात पश्चाताप नाहीये, समजलं तुम्हाला? तुम्ही एक अतिशय उद्धट, घमंडी, अकडू, खडूस आणि दुष्ट व्यक्ती आहात, अवनी मनात येईल ते बडबडत सुटली होती. अचानक तिची पाठ भिंतीला टेकली गेली. तिने नजर वर करून बघितलं. अनिल तिच्या अतिशय जवळ उभा होता. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले होते. त्याचा हँडसम चेहरा रागाने लाल झाला होता. त्याचा रागाने श्वास फुलला होता. इनफ, यापुढे एक शब्दही नाही. जर तुला इथे काम करायचं असेल तर माझ्या मर्जीनुसार करावं लागेल, अदरवाईज यू आर फ्री टू गो, असं बोलत अनिल ताड पावलं टाकत कॅबिन बाहेर निघून गेला. अवनीने आपले पाणावलेले डोळे पुसले आणि आपल्या कामाला सुरुवात केली. आणि आज दिवसभर बिझी असल्यामुळे दोघे पुन्हा एकमेकांसमोर आले नव्हते. पूर्ण दिवसभर अवनी आपल्या कामात व्यस्त होती. ऑफिस टाइम संपल्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन अवनी घरी परतली. अवनी घरी आली तेव्हा तिचा मूड खूप खराब होता. ती तशीच बेडवर पडून राहिली. बघता बघता तिला केव्हा झोप लागली हे कळलंच नाही. प्रांजल घरी आली तेव्हा अवनीला असं अवेळी झोपलेलं बघून तिला तिची काळजी वाटली. तिने फ्रेश होऊन दोघींसाठी छान कॉफी बनवली आणि अवनीला उठवलं. तशी अवनी फ्रेश होऊन आली आणि दोघींनी मिळून सोबत कॉफी घेतली. अवनी, तुझा चेहरा इतका का उतरला आहे? काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या त्या खडूस बॉसने तुला काही केलं तर नाही ना? प्रांजल म्हणाली. नाही ग, असं काहीही नाहीये. आज काम खूप जास्त होतं, त्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटतंय, बस, अवनी म्हणाली. तू नक्की खरं सांगते ना? प्रांजल डोळे बारीक करत म्हणाली. हो ग, खरंच, अवनीने नजर चोरत उत्तर दिलं. खरं तर अनिलसोबत भांडण झाल्यापासून तिचा मूड खूप खराब होता, पण प्रांजलने अवनीला आधीच अनिलपासून शक्य तितकं लांब राहायला सांगितल्यामुळे तिने प्रांजलला काहीही सांगण्याचं टाळलं. इथपर्यंत पोहोचण्यासाठी
प्रांजलने तिला खूप मदत केली होती. तिने कायम अवनीला स्वतःच्या लहान बहिणीसारखं वागवलं होतं. त्यामुळे अवनीला तिला कोणत्याही काळजीत टाकायचं नव्हतं. मग ठीक आहे, तुझा मूड ठीक करण्याचा एक उपाय आहे माझ्याकडे. आज आपण बाहेर जेवायला जाऊ, प्रांजल म्हणाली. थोड्याच वेळात अवनी आणि प्रांजल तयार होऊन घरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या एका गार्डन रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्या. तिथलं वातावरण बघून अवनीचा मूड फ्रेश झाला. दोघींनी हसत खेळत जेवण केलं आणि आईस्क्रीम खाऊन दोघी बाहेर पडत होत्या की तिथून जाणाऱ्या एका मुलाचा प्रांजलला धक्का लागला. तसं प्रांजलने एक सणसणीत शिवी देत मागे वळून बघितलं आणि त्या मुलाला बघून ती जागीच स्तब्ध झाली. तिच्या समोर एक देखणा तरुण तिलाच एकटक बघत होता. नशेत असल्यामुळे त्याचे पाय लटपटत होते. हे हाय पिहू बेबी, आफ्टर सो लॉंग टाईम. भरपूर पिलेलं असल्यामुळे तो अडखळत बोलत होता. त्याच्या तोंडातून ड्रिंकचा वासा आला तसा प्रांजलने तोंड फिरवून घेतलं. प्रांजलला त्याची शिसारी येत होती. त्याचं पुढचं बोलणं ऐकण्यासाठी न थांबता ती अवनीचा हात पकडून पार्किंगमध्ये आली. काहीही न बोलता तिने स्कूटी स्टार्ट केली. तसं अवनी तिच्या मागे बसली. पिहू, हे बेबी, तो अजूनही नशेत बोलत होता. अवनीने मागे वळून बघितलं. एक मुलगी त्या मुलाला ओढत पार्किंग जवळ घेऊन जात होती. अवनी आणि प्रांजल घरी पोहोचल्या. प्रांजलने चेंज केलं आणि बेडवर पडली. अवनीने पूर्ण रस्त्यात किती वेळा तिला त्या मुलाबद्दल विचारलं होतं, पण प्रांजलने त्याला ओळखत नसल्याचे सांगून तिच्या प्रश्नावर फुल स्टॉप लावला. अवनीला समजत होतं की ती काहीतरी लपवत आहे, पण सध्या तिचा मूड बघता तिने काहीच न विचारणं योग्य समजलं. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून दोघी एकत्र राहत होत्या, पण अजूनही अवनीला प्रांजलबद्दल इतकी जास्त माहिती नव्हती. फॅमिलीचं नाव काढल्यानंतर ती कायम अपसेट व्हायची. त्यामुळे अवनी शक्यतो तिला याबद्दल बोलत नसायची. आणि आज भेटलेला तो मुलगा कोण होता आणि तो प्रांजलला कसा काय ओळखत असेल? अवनीला मात्र पहिल्याच भेटीत तो काही ठीक वाटत नव्हता. उद्या सकाळी प्रांजलला याबद्दल नक्की विचारायचं असं ठरवून मनात कितीतरी प्रश्न घेऊन बऱ्याच वेळाने अवनीला झोप लागली. आणि दुसरीकडे मात्र प्रांजल मूकपणे चादरीखाली अश्रू ढाळत होती. इतके दिवस ज्या गोष्टीपासून ती लांब पळत होती, आज मात्र तीच गोष्ट तिच्यासमोर आली होती. एकटीच जगणारी ती अवनी आणि अर्जुनच्या येण्यामुळे आता कुठे सावरू लागली होती. आणि अशातच नको त्या माणसाच्या समोर येण्यामुळे आता कुठे भरू पाहणाऱ्या तिच्या मनातल्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या. अवनी दुसऱ्या दिवशी लवकरच ऑफिसला आली होती. सकाळी इतक्या वेळा विचारूनही प्रांजलने त्या मुलाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. पण तिचे सुजलेले डोळे आणि उतरलेला चेहरा बघून असं काहीतरी आहे जे प्रांजल तिच्यापासून लपवते आहे याची तिला खात्री झाली होती. आता तर अवनी काहीही करून त्या मुलाबद्दल माहिती काढणार होती. अवनी आपल्याच विचारात केबिनमध्ये शिरली. आज जाताच तिला अनिलचं कालचं बोलणं आठवलं. तिने आपल्या बॅगमधून स्कार्फ काढून स्वतःचा फेस कव्हर केला आणि मनातल्या मनात अनिलला शिव्या देत कॅबिनची साफसफाई करण्यासाठी सुरुवात केली. अवनी कॅबिनची साफसफाई करून फ्रेश झाली. अनिलच्या अपॉइंटमेंटनुसार त्याचं आजचं शेड्यूल तयार केलं. अनिलच्या येण्याचा टाईम झाल्यामुळे ती त्याच्यासाठी कॉफी आणण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेली. अवनीने अनिलची कॉफी डेस्कवर ठेवली. तेवढ्यात कॅबिनचा दरवाजा उघडला गेला. अनिल आत आला तसं अवनीची नजर त्याच्यावर पडली. नेहमीप्रमाणे आज देखील तो जबरदस्त हँडसम दिसत होता. अनिलने अवनीकडे बघितलं तसं तिने त्याच्यावरून नजर हटवली. तिने त्याला गुड मॉर्निंग ग्रीट केलं आणि अनिल मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या जागेवर बसला. तसं अवनीला आपण त्याच्यावर रागवलो आहोत हे आठवलं. तिने तोंड वाकडं करत त्याच्या समोर ब्लॅक कॉफी ठेवली. अनिलने समोर असलेली कॉफी संपवली आणि तो पुढे काही बोलला त्याआधीच अवनीने त्याला आजच्या पूर्ण शेड्यूलची माहिती सांगितली. ती
आता त्याला स्वतःवर ओरडण्याची एकही संधी देणार नव्हती. अनिलने आजूबाजूला बघितलं. त्याची पूर्ण केबिन अगदी व्यवस्थित स्वच्छ केलेली होती. समोरच्या वॉशमध्ये ऑर्किडची फुलं अतिशय सुंदररित्या सजवली होती. तो येण्याआधी त्याची सगळी कामं व्यवस्थित केली गेलेली होती, ज्यामुळे त्याला तक्रार करण्यासाठी एकही संधी मिळाली नव्हती. पण तो ही अनिल होता. इतक्या सहजासहजी अवनीची त्याच्यापासून सुटका होणार नव्हती. मिस अवनी, रवीकडून मेहता प्रोजेक्टची फाईल घेऊन या. अकाउंट डिपार्टमेंटमधून मला गेल्या 2 महिन्यात सुरू असलेल्या प्रोजेक्टसाठी आतापर्यंत झालेल्या सगळ्या ट्रान्झॅक्शनच्या डिटेल्स हव्या आहेत. आदित्यच्या न्यू केबिनसाठी काही महत्त्वाच्या वस्तू हव्या आहेत. लेशाकडून आपल्या नेहमीच्या सप्लायर्सचे डिटेल्स घेऊन दिलेल्या लिस्टप्रमाणे सगळ्या वस्तू मागवून घे आणि माझ्या डिनर मीटिंगसाठी एका बेस्ट इटालियन हॉटेलमध्ये टेबल बुक कर. मेक शुअर की तिथली सगळी अरेंजमेंट माझ्या स्टेटसला मॅच करणारी असेल. आय थिंक सध्यासाठी इतकं पुरेसं आहे. आणखी काही काम असेल तर मी तुला नक्की सांगेल. अनिलने अवनीसमोर त्याच्या सगळ्या कामाची लिस्ट वाचून दाखवत एक मोठी स्माईल केली. ओके सर. अवनीने देखील त्याला एक बॉक्स टाईप स्माईल दिली आणि तिथून निघाली. राक्षस कुठला, हैवान, निर्दयी. अवनी मनातल्या मनात अनिलला शिव्या देत होती. तो जर तिचा बॉस नसता तर तिने त्याला सोडलं नसतं. दुपारचे 3 वाजले होते. अवनी अनिलला सगळ्या डिटेल्स देत होती. सकाळपासून तिला श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नव्हता. सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या फेऱ्या मारून ती अगदी दमली होती. सकाळी लवकर येण्याच्या नादात ती फक्त कॉफी पिऊन आली होती आणि आता लंच टाईम जवळजवळ संपत आला होता. खूप भूक लागली असल्यामुळे तिला अगदी थकल्यासारखं वाटत होतं. तिला असं बघून आपण जरा जास्तच काम सांगितलं का असं अनिलला वाटलं. अवनी खूप उशीर झाला आहे, सो तू लंच करून घे, त्यानंतर आपण कंटिन्यू करू. अनिल म्हणाला. याची काहीच गरज नाहीये सर, मी ठीक आहे. आपण आधी हे काम संपवू. खरं तर या क्षणी अवनीला खूप भूक लागली होती, पण तिला या आकडूची दया नको होती. मिस अवनी, मी तुझा बॉस आहे आणि ही माझी ऑर्डर आहे, समजलं? सो जस्ट गो अँड हॅव सम लंच. अनिल म्हणाला. ठीक आहे, माझ्यासाठी आणखी काही ऑर्डर आहे बॉस? अवनी म्हणाली. सध्या तरी काही नाही, अनिल म्हणाला. अवनी पळतच कॅन्टीनमध्ये आली. लंच टाईम संपला असल्यामुळे कॅन्टीन पूर्ण रिकामी होती. तिने फटाफट आपला टिफिन उघडून खायला सुरुवात केली. लंच करून झाला तशी अवनीने परत आपल्या कामाला सुरुवात केली. अनिल तिने केलेलं काम बघून इम्प्रेस झाला होता. खूप कमी वेळात तिने इतकं सगळं काम अगदी परफेक्टली कंप्लीट केलं होतं. सगळं काम संपलं तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. आजची सगळी कामं झालेली आहेत, सो तुला हवं तर तू घरी जाऊ शकतेस, अनिल म्हणाला.